हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय डेली व्लॉग। तर आजची सुरुवात काही अशी, म्हणजे मी 2 दिवसापूर्वी फर्मेंट करायला ठेवलं होतं हे पाणी, जे की आहे तांदळाचं, म्हणजे तांदळातल्या धुण्यातलं जे पाणी असतं ते मी अशा बॉटलमध्ये काढून ठेवते आणि नंतर 2-3 दिवसांनी ते माझ्या झाडांना देत असते। मग आता हे व्यवस्थित असं छान फर्मेंट झालं आहे, थोडासा वास सुटला आहे। 2 दिवसापूर्वी मी हे पाणी फर्मेंट करायला ठेवलं होतं, त्यामुळे खाली असा गाळ साचलेला आहे, म्हणून मी याला छान असं हलवून घेते। आणि खूप दिवसापासून तुमच्यासोबत शेअर करायचंच राहून गेलं, हे जे पॉट स्टँड आहे मी मिशोवरून ऑर्डर केले होते अगदी रिझनेबल रेटमध्ये, आणि 4 स्टँड मला रिसीव्ह झालेत, त्यापैकी 3 हे तुमच्या समोर दिसतात। मीडियम आकाराच्या कुंड्या यामध्ये बसतील, तुम्ही छोट्या किंवा मीडियम आकाराच्या कुंड्या यामध्ये ठेवू शकता। आधी या कुंड्या मी फ्लोअरवरच ठेवायची, त्यामुळे जागा सुद्धा ऑक्युपाय झाली होती, आणि आता मी या अशा स्टँड मध्ये ठेवते, म्हणून मला आहे ना पाणी द्यायला वगैरे सुद्धा सोयीस्कर होते, आणि दिसायला पण किती सुंदर दिसतायत झाडं त्या स्टँड मध्ये। तुम्हाला पण जर हे पॉट स्टँड ऑर्डर करायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये किंवा मग मला तुम्ही कमेंट करा, मी लिंक देऊन टाकेल। चला तर आजचं सकाळचं मोस्ट इम्पॉर्टंट काम आता झालेलं आहे। आता घरामध्ये तर इतका पसारा आहे ना, बापरे। विनय, विनय, तू स्कूल मधून आला आणि हे सगळं असंच इथे ठेवलं, आणि ही ग्लू गन आहे, ह्या ग्लू गनचा वापर तू काय गन म्हणून करतो का? रिदिशाला आज बरं नव्हतं म्हणून ती स्कूलमध्ये गेली नव्हती, पण हा विनय बघा आता स्कूलमधून आला आणि त्याची बॅग कुठे, त्यानंतर त्याचा टिफिन बॉक्स कुठे। जनरली तो असं करत नाही, तो आल्या आल्या मला पहिले दाखवतो की मम्मा हे बघ, टीचरनी मला आज हे शिकवलं ते शिकवलं, प्रत्येक गोष्ट मला सांगतो। इवन टीचरनी त्याला रागवलं वगैरे किंवा कोणत्या फ्रेंड सोबत त्याची मस्ती झालेली ते सुद्धा तो माझ्यासोबत शेअर करतो। आणि आज मी त्याला दिले होते कुरमुरे, कारण 2 दिवसापासून विनय माझा सारखा मागे लागला होता की मम्मा मला स्कूल मध्ये आज भेळ दे म्हणून। आणि ही भेळ म्हणजे मी डीमार्ट मधून फरसाण आणला होता, त्यामध्ये कुरमुरे टाकले आणि त्याला ते खूप आवडतात। तर मी म्हटले अरे स्कूलमध्ये अलाउड नाहीये, तरी सुद्धा तो काही ऐकायला तयार नव्हता। जेव्हा मी सकाळी उठली त्याला टिफिन बनवून दिला, सुद्धा तो मला म्हणतो की नाही मला टिफिन मध्ये आज हेच पाहिजे। म्हटलं ठीक आहे चला, 12 वाजता शाळा सुटणार होती आज त्याची, मग मी देऊन टाकलं। पण बघा स्कूलमध्ये तर काही पूर्ण टिफिन खाल्ला नाही, आणि आल्या आल्या नेहमीप्रमाणे मला टिफिन ओपन करून दाखवला आणि त्यामध्ये भेळ होती। मी म्हटलं त्याला तू खाऊन टाक म्हणून, तर इथे पूर्ण पसारा भेळचा। म्हणजे घरामध्ये जेव्हा माझ्या घरी काही कुरमुरे किंवा चिवडा वगैरे असं असतं ना, तर पूर्ण घर मेसी होऊन जातं। जसं यांनी घर मेसी केलंय ना, तसं स्कूलमध्ये सुद्धा यांनी ती भेळ सांडवली असणार आहे, आणि टीचर म्हटले असणार आहे की काय ही विनयची मम्मीने काय दिलं हे विनयला। पण त्यांना काय माहिती की विनय किती हट्ट करत होता ते। उद्या विनयच्या स्कूलमध्ये आहे चित्रकलेची एक्झाम, आणि बघा तयारी आत्तापासून सुरू। म्हणजे स्कूल मधून आला, बॅग साईडला ठेवली, थोडासा टिफिन खाल्ला आणि त्यानंतर बुक्स काढले आणि चित्र रंगवायला लागला। त्याची बहीण पण त्याला छान पद्धतीने शिकवते की असं असं रंगव, बाहेर कलर जाऊ देऊ नको वगैरे। आणि विनयचा स्कूलमध्ये म्हणजे चित्रकलेच्या एक्झाम मध्ये नंबर पण आला होता रिदिशामुळे, कारण रिदिशाने त्याला खूप छान पद्धतीने शिकवलं होतं की कसा कलर द्यायचा वगैरे। आदल्या दिवशी त्याच्याकडून प्रिपरेशन करून घेतलेली होती, आणि खरंच तिने सांगितलेलं विनय ऐकतो सुद्धा। घरामध्ये असा पसारा बघितला ना की एन्झायटीच येऊन जाते, आणि त्यातल्या त्यात ह्या कुरमुऱ्यांचा पसारा, आणि वजनाने हलक्या असल्यामुळे ना झाडताना कधी कुठे चालल्या जातात कुठे कुठे, आणि मग ते काढता काढता नाकी नऊ येऊन जातो। म्हणून मला असा पसारा आवडत नाही। त्यातल्या त्यात कधी कधी काय होतं ना, आर्ट अँड क्राफ्टचे काही प्रोजेक्ट असेल किंवा नसेल सुद्धा, तरी रिदिशा अशी कागद घेते आणि ते कैचीने कचाकच कापत राहते, त्यामुळे सुद्धा काय होतं ते पेपर कुठे पण जाऊन बसतात, आणि झाडताना इतका वैताग येतो ना, यांना कधी समजणार काय माहिती। आणि आतापर्यंत मी विनयला क्रेयॉनचे किती बॉक्सेस घेऊन दिले ना, याचा तुम्हाला अंदाज सुद्धा नसेल। डेली म्हणजे नेहमी मी 10 रुपयाचे ते क्रेयॉन त्याला घेऊन देते, आणि तो असे तोडून तोडून ठेवतो। इव्हन स्कूलमधून त्याला ते चांगल्या क्वालिटीचे सुद्धा क्रेयॉन भेटले होते, त्याचा तर कुठे पत्ताच नाहीये बाबा, कुठे कुठे का टाकून दिले ना त्या क्रेयॉनला काही समजत नाही। आणि त्यांना काय मजा येते ना, विनयला तर भरपूर गोष्टी तोडफोड करण्यामध्ये खूप मजा येते, मग ती गाडी असो, क्रेयॉन असो, पेन्सिल असो, काही। म्हणजे आता तर नवीनच शिकलाय, पेन्सिल घेतो आणि तो शार्पनरने अशा शार्प करत राहतो, आणि ती पूर्ण पेन्सिल खतम। रिदिशा आता करत नाही तसं। चला ह्या पण गोष्टी आठवणीत राहतील म्हणून तुमच्यासोबत शेअर केल्या। आणि आता इथे मस्त सोफा क्लीन करून घेते, आणि खरं तर सोफा क्लीन करून घेतल्यानंतर माइंडला असे सिग्नल गेले की आता ठीक आहे, 50% काम झालंय ना, डोंट वरी।
आणि इथे भांड्यामध्ये 2-3 घासाची भेळ उरली होती. मग माझा पण मोह काय आवरला नाही. मी पण म्हटलं चला टेस्ट करून बघूया, आणि खाल्लं तर पूर्ण खारट. आणि मग तेव्हा समजलं की उगाच आपण मुलांवर रागवत असतो. कधी कधी आपला पण अंदाज चुकतो की म्हणजे इथे भेळ खारट होती म्हणून विनयने ती पूर्ण संपवली नाही, आणि उगाच मी त्याला रागवली असती. पण खाऊन पाहिली तेव्हा कळालं. घर मस्त छान नीट नेटकं केल्यानंतर म्हटलं चला विनयचा अभ्यास घेऊया, कारण की त्याची एक्झाम पण चालू आहे आणि उद्या आहे त्याचा आर्टचा पेपर, आणि अशी आर्टची बुक पण आहे त्यांना. किती क्यूट. तर उद्या आपला कलरचा पेपर आहे है ना. दाखव. ओ वाव, हे तू कलर केला. ते नाही येणार आहे एवढं सगळं. जेवढं टीचरने शिकवलं ना तेवढंच करायचं. काय केलं पण किती नाही दिलं. ही हॅट आहे. हे बघ, वी वेअर हॅट ऑन अ हॉट सनी डे. हॉट सनी डेच्या दिवशी आपण हॅट वेअर करतो. ट्रेस द लाईन अँड कलर टू कम्प्लीट द पिक्चर. लाईनला ट्रेस करायचं. हे जे डॉट 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 दिलेलं आहे ना, डॉटेड लाईन, त्याला ट्रेस करायचं. उद्या जर असं आलं ट्रेस करायचं तर आधी डॉटेड लाईनला ट्रेस करायचं. ब्लॅक कलरने, इकडे बघ, ब्लॅक कलरनी ट्रेस करायचं. आणि मग याला ब्लू आउटलाईन द्यायची, याला येल्लो आउटलाईन द्यायची, याला पिंक आउटलाईन द्यायची, आणि कलर करायचं. व्हाईट व्हाईट असं दिसायला नाही पाहिजे. ओके, हे व्हाईट व्हाईट पण असं कलर करून टाकायचं. असं सोडायचं नाही, आणि याच्या बाहेर कलर नाही जाऊ द्यायचा. ठीक आहे. हा काय रे. येस, तुला आठवतंय हा इग्लू आहे. जेव्हा थंडी वाजते, स्नोफॉल होतो, तिथे हे असे घर असतात, त्याला इग्लू म्हणतात. ओके, इग्लूज आर होम फॉर एस्किमोज. ठीक आहे, एस्किमो नावाचे जे लोक होते ना त्यांच्या घरांना इग्लू म्हणतात. कलर इट टू मेक इट रेडी फॉर द एस्किमोज. पेस्ट सम स्नोफ्लेक्स टू. हे असे स्नोफ्लेक्स पेस्ट करायचे. होमवर्क होता तो. नाही, आता इथपर्यंत नाही येणार आहे. ठीक आहे, इथपर्यंतच येणार आहे. ओके, ते नाही येणार आहे बाळा. तू का बरं करून ठेवलं. कलर नाही करायचं असं. हे बग आहे, लेडी बग. याला मँगो. येस, ऑरेंज. नेस्ट आहे, नेस्ट. अंडा नाही यायचं, अंडा. हे बर्डचे एग्ज आहेत. आणि हे नेस्ट आहे. ह्या नेस्ट मध्ये बर्ड्स त्यांचे अंडे ठेवतात, आणि मग त्याचा पक्षी बाहेर येतो. विनयचा मी डेली 1 तास तरी अभ्यास घेत असते, आणि जेव्हा मी त्याचा अभ्यास घेते ना खूप बडबड करतो, आणि मधातच त्याला भूक लागते, कधी तहान लागते, कधी काय म्हणजे काय सांगू नका. आणि मग काय, त्याला आज लागली आहे भूक. म्हटलं चल मग तुला जेवण खाऊ घालते म्हटलं. आणि टीव्ही बघण्याचं कारण म्हणजे थोडा रिलॅक्स टाइम भेटला की आपल्याला टीव्ही बघायला मिळते बाबा, हे त्याला माहिती झालेलं आहे, म्हणून तो असं करतो. आणि काही नाही, असंही त्याने भरपूर अभ्यास केला शाळेतून आल्यापासून. ते आता दुपार झालेली आहे तरी त्याने खूप छान पद्धतीने पूर्ण प्रिपरेशन केलेलं आहे, आणि त्याला ड्रॉइंग आवडते सुद्धा. उद्या छान करणार तो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि अशाच विनयच्या नवीन नवीन गोष्टी, त्याची बडबड ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.